शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता खऱ्या अर्थाने आकाशभूमी एकत्र येणार आहेत। एका अशा अपघातामध्ये आकाशभूमी एकत्र येत त्यांच्या नवविवाहाची सुरुवात आता एकदम गोड होणार आहे आणि याच घटनेमुळे आता मात्र आकाशभूमीच्या आयुष्यामध्ये एक वेगळा टर्न अँड ट्विस्ट येणार आहे। नवरा बायको म्हणून ज्या वेळेला आकाशभूमी आता मात्र अक्काच्या घरी एकत्र येतात तिथून त्या दोघांचं पॉझिटिव्ह मोड चालू होतो, तर इकडे कोर्टाच्या एका नोटीसमुळे रागिणी रस्त्यावरती येते, जेलमध्ये जाण्याची वेळ येते। त्यातच अक्का भूमीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत तिची प्रॉपर्टी तिला मिळवून देण्यासाठी आता रागिणीला धडा शिकवण्यासाठी सज्ज असतात। अक्का म्हणजे साध्यासुध्या नसतात, अक्का आणि रागिणी यांचा सुद्धा भूतकाळात संबंध असतो आणि ह्या अक्का महाजन परिवाराशी जोडल्या गेलेल्या असतात। खऱ्या अर्थाने महाजन परिवाराला मदत करण्याची वेळ आल्यावरती अक्का मागे पुढे न बघता पदर खोचून रागिणीचा पर्दाफाश करण्यासाठी आता सज्ज होतात आणि अक्कांकडील माहिती निर्णायक ठरत रागिणी कारस्थान उलगडणार असते। तोपर्यंत इकडे आता आकाश आणि भूमी एकमेकांच्या जवळ येत असतात। आकाश आणि भूमी यांना अक्कांनी एक रूम दिलेली असते। याच दरम्यान आता मात्र आकाशच्या गोळ्या बंद होत असल्यामुळे तो हळूहळू बरा होत असतो। आकाश बरा होत असतो आणि त्याला भूमीबद्दल एक वेगळंच अट्रॅक्शन होत असतं। तो आता भूमीच्या जवळ जात असतो। नवरा बायको म्हणून अजूनही भूमीमध्ये तसं आणि भूमी आणि आकाशमध्ये अजून तसं काही नातं निर्माण झालं नसलं तरी दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेम असतं, हे पण तितकंच खरं असतं। याच प्रेमाखातर दोघं आता एकमेकांच्या सोबत असतात आणि आकाशसारख्या अशा थोड्याशा मानसिक कमजोर असलेल्या मुलासोबत लग्न केल्याचं भूमीला कधीच रिग्रेट नसतो। भूमी आता आकाशसोबत प्रेमाने वागत असते आणि याच वेळेला आकाशच्या गोळ्या बंद झाल्यामुळे त्याला आता एक नैसर्गिकरित्या भूमीबद्दल आकर्षण वाटायला लागतं। काळजी घेता घेता आकाश आता भूमीच्या इतका जवळ जातो की आकाश आणि भूमी एका रात्री दोघं एकमेकांच्या खूप जवळ येतात। एकमेकांच्या जवळ येत खऱ्या अर्थाने ते नवरा बायको बनतात आणि इथून त्यांचा एक पॉझिटिव्ह प्रवास सुरू होतो, कारण हीच सगळी एकमेकांची असलेली पॉझिटिव्हिटी आकाशला बरं होण्याची आता मात्र शक्ती देणार असते। आकाश भूमीला खऱ्या अर्थाने बायको म्हणून मानतो। भूमीसारखं आता जगी सर्व सुखी असा कोण आहे अशी आता भूमी व्यक्त झालेली असते। भूमीला आकाशने एवढं सगळं सुख दिल्यावरती आभाळच ठेंगणं झालेलं असतं। ज्या सुखाची कधीही भूमीने अपेक्षा सुद्धा केलेली नसते ते सुख मिळाल्यामुळे, आणि ते पण अक्कांच्या घरी, म्हणजे खऱ्या अर्थाने महाजनांच्या इथे नागिणीसारखी विळखा घालून बसलेल्या रागिणीच्या तावडीतून दोघं सुटल्यावरती दोघांचं आयुष्य सुंदर झालेलं असतं। पण तोचपर्यंत आता मात्र भानुशाली वकिलांनी फोन करून रागिणीला कोर्टाची नोटीस पाठवलेली असते। अजूनही रागिणी त्यापासून अजिबात तिला काही माहितीच नसतं की आपल्याबद्दल काय चाललंय, पण इकडे भानुशाली वकिलांनी भूमीच्या मार्फत खूप मोठं आता एक प्रकरण काढायची सुरुवात केलेली असते। कोर्टामध्ये केस चालू होणार असते, पण अजूनही रागिणीपर्यंत नोटीस पोहोचलेली नसते। आकाश भूमीला सांगत असतो, सायकल राणी मला न तू खूप आवडतेस, म्हणजे आता न आपण इथूनच आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची, असं म्हणत आकाश आता हळूहळू बरा होत असतो आणि एकमेकांची काळजी घेत दोघं जण एकमेकांना समजून घेत असतात। आता आकाश हळूहळू बरा होत असताना अक्का त्याला आपल्याच घरामध्ये छोटी मोठी कामं सांगत त्याच्याच गाडीवरती, अक्कांच्याच गाडीवरती आकाशला आता एक छोटंसं दुकान थाटून देतात। आकाश तिथे काम करतो, रात्री घरी येतो आणि भूमीजवळ तो इतका काहीतरी गोड वागत असतो। भूमीला जरा आश्चर्यच वाटतं, म्हणजे आकाशला आत्तापर्यंत ज्या गोष्टी समजत नव्हत्या त्या गोष्टी समजायला लागलेल्या असतात। गोळ्या बंद केल्याचा हा परिणाम असतो आणि तो भूमीच्या अधिकाधिक जवळ येत असतो। त्याच वेळेला अक्का सांगतात, हे बघ पोरी, जर तुला तुझा संसार सुखी करायचा असेल तर नवऱ्याला पूर्णपणे बरं कर, तुझी कहाणी मला सांग। त्यावेळेला भूमी आता अक्कांना सगळी कर्मकहाणी सांगते आणि भूमी सांगते की याच्या आत्यांनी आमच्याकडून प्रॉपर्टी हिरावून घेतली। जगन्नाथ महाजन म्हणजे आकाशचे वडील, त्यांनी सगळी प्रॉपर्टी आकाशच्या बायकोच्या नावावरती केली होती आणि सगळा घडलेला प्रकार ती आता सांगते। अक्का म्हणतात, जगन्नाथ महाजन? अक्कांची ट्यूब पेटते। अक्का खरं तर महाजन परिवाराशी जोडलेल्या गेलेल्या असतात। अक्कांचे मिस्टर जगन्नाथ महाजन यांच्याकडे कामाला असतात, पण रागिणीच्या नालायकीमुळे जगन्नाथ महाजन यांच्याकडे कामाला असलेले अक्कांचे मिस्टर यांना आपला जीव गमवायला लागलेला असतो आणि रागिणीचं नाव माहीत नसलं तरी त्यांची बहीण हिच्यामुळे माझे मिस्टर गेलेत हे मात्र अक्कांना माहिती असतं। अक्का चिडतात आणि म्हणतात, ती कैदाशीण, त्या कैदाशिणीला मी चांगलीच ओळखते। आता तिने माझ्या नवऱ्याला सुद्धा या सगळ्या मार्गातून लांब केलंय, कारण जगन्नाथ महाजन यांचा वफादार माणूस माझा नवरा होता, त्याला या रागिणीनेच संपवलंय, पण माझ्याकडे काही पुरावे नव्हते।
पोरी, तुझ्या पाठीशी मी ठाम उभी आहे, तू काळजी करू नकोस, तिला बदला घेण्यासाठी जे काय करायचं ते मी करेन, असं म्हणत सगळी कर्मकहाणी आता मात्र अक्का ऐकतात आणि भूमीच्या पाठीशी ठाम उभ्या राहतात. तोपर्यंत भूमीने आता अक्काला दिलेल्या बांगड्या अक्का परत भूमीला देतात आणि म्हणतात, हे तुझं सौभाग्याचं लेणं आहे, तू घाल या बांगड्या. आणि हे बघ, मला भाडं वगैरे द्यायची काही गरज नाही आहे. तू खरं तर तुझ्या सासऱ्याचे माझ्यावरती खूप उपकार आहेत, पण आता माझा नवराच राहिला नाही, तिथे काय सगळ्याचं देणं घेणं, पण तू काळजी करू नकोस. आता भूमी त्या बांगड्या परत आपल्या हातात घालते. आता मात्र अक्का भूमीच्या पाठीशी ठाम उभ्या असताना भानुशाली वकिलांनी पाठवलेली नोटीस आता रागिणीला पोचते. नोटीसनुसार रागिणी खूप हादरते, कारण आधी आपण पाहिल्याप्रमाणे नोटीसवरती खूप महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे काहीही करून भूमीची सही हवी असते. भूमीला मारायला माणसं पाठवलेली असतात आणि भूमीची सही हवी म्हटल्यावरती रागिणी हादरते. हाच भानुशाली वकिलांचा डाव असतो, कारण भूमीची सही हवी म्हटल्यावरती रागिणी भूमी आणि आकाश यांना मारण्यासाठी माणसं पाठवणार नाही, हे त्यांनी केलेलं सोयीस्करपणाचं आता मात्र उत्तर असतं. त्याचमध्ये रागिणी अडकते. आपल्या माणसाला भूमी आणि आकाश यांना कोणत्याही प्रकारचं इजा पोचवू नको, त्यांना शारीरिक त्रास देऊ नको असं ती कळवते, कारण काहीही करून भूमीची सही घेणं आवश्यक आहे, कोर्टात येऊन भूमीने सही करणं आवश्यक आहे. हा डाव दुसरा पण यशस्वी होतो. आकाश भूमीच्या जीवाचा धोका टळतो. पण या नोटीसमुळे तिसरा परिणाम असा होतो, राजा काकांपर्यंत पण एक नोटीस पोहोचलेली असते. राजा काकांपर्यंत नोटीस पोहोचलेली असते ती म्हणजे रागिणीच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी झालेली आहे आणि त्यात राजा काका तिचे मिस्टर असल्यामुळे त्यांचं पण त्याच्यामध्ये नाव लागणार असतं. राजा काकांना हे समजतं, मग ते चिडतात आणि म्हणतात, हे काय रागिणी, आकाश आता जरा बाहेर कुठे गेला तर तू लगेच हे सगळं करायला लागली, जयसिंगपूरला गेलाय, तुझ्या नावावरती प्रॉपर्टी केली कोणी? याच्यावरती रागिणी म्हणते, मला नाही काही माहिती. याच्यावरती राजा काका म्हणतात, भूमीची सही आहे, पण भूमी कशी काय तुझ्या नावावरती प्रॉपर्टी करू शकते? रागिणी, काय आहे हा डाव मला सांग, असं म्हणत राजा काका चिडतात. रागिणी आता हादरते. त्याच वेळेला घरात सगळ्यांना समजतं की भूमीने प्रॉपर्टी रागिणीच्या नावावरती करून ती जयसिंगपूरला गेले. नक्की काय प्रकार आहे? राजा काका हादरतात, काय चाललंय त्यांना कळत नाही. आता मात्र नोटीस पाठवणाऱ्या भानुशाली वकिलांकडून राजा काकांना माहिती मिळेल असं त्यांना वाटतं, कारण रागिणी काहीतरी लपवते आहे. या सत्याचा राजा काकांना उलगडा झालेला असतो. आजी तर हादरतेच. हे काय नवीन, भूमीने प्रॉपर्टी कशी काय करू शकली नावावरती? त्यावेळेला आजीला आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजी सांगते, आपण त्या मृत्यूपत्राबद्दल ऐकलं होतं ना, त्या मृत्यूपत्रानुसार आपण बघितलं होतं की पौर्णिमाने ही सगळी प्रॉपर्टी नावावरती करून घेतली, मग तसंच भूमीने आत्ता परत का प्रॉपर्टी नावावरती करून घेतली? राजा काका म्हणतात, काहीतरी गूढ आहे, आपल्याला हे गूढ त्या वकिलांकडे जाऊन कळेल. राजा काका वकिलांकडे जायला निघतात. रागिणी हादरते. हा जर माणूस वकिलांकडे गेला तर त्या भानुशाली वकिलाच्या तोंडात काय राहायचं नाही आणि सगळं सत्य उलगडेल. आता रागिणीकडे काहीच पर्याय नसतो. आता रागिणी स्वतःच्याच नवऱ्याला मारण्याचा विचार करणार का, असा ती विचार करते, याला संपवून तरी काय करू? आणि आता खऱ्या अर्थाने रागिणी एका कोर्टाच्या नोटीसमुळे रस्त्यावर आली असते आणि त्याच वेळेला अक्कासुद्धा भूमीच्या पाठीशी ठाम उभं राहत रागिणीला हादरा देण्यासाठी तयार असतात. एकीकडून रागिणीकडे संकट येत असताना चारही बाजूनी संकट येत असतं आणि खऱ्या अर्थाने मालिकेमधली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे लग्नानंतर आकाश आणि भूमी एकत्र आलेले असतात. आकाश हळूहळू बरा होत असतो, आपल्या सायकल राणीला बायको मानत असतं आणि या दोघांच्या एकत्र येण्यामुळे मालिकेमध्ये आता नवीन नवीन जबरदस्त ट्विस्ट आपल्याला येताना दिसणार आहेत आणि इथून पुढे मालिका पाहायला फारच रंजक होणार.